दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात सायंकाळी पालखी निघाली होती। पालखी दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती। सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भगवान त्र्यंबक राजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा पालखीतून मंदिर गर्भगृहात नेण्यात आला। नित्य प्रदोष पुष्पपूजेत दिवाळी पाडवा आणि गुढी पाडवा असे वर्षातून 2 वेळेस पंचमुखी सुवर्ण मुखवटा शिवपिंडीवर ठेवण्यात येतो। बुधवारी नित्य प्रदोष पुष्पपूजक डॉक्टर ओमकार आराधी यांनी पूजा केली। यावेळी ॲडव्होकेट शुभम आराधी, सुरेश आराधी गर्भगृहात पूजेस उपस्थित होते। रात्री 8 वाजेच्या सुमारास सुवर्ण मुखवटा पालखीतून देवस्थान संस्थान ट्रस्ट इमारतीत परत आणला। दोन्ही वेळच्या पालखीच्या दर्शनाचा भक्तांना लाभ झाला। यावेळी विश्वस्त स्वप्नील शेलार, प्रदीप तुंगार, मनोज थेटे व सौ रुपाली भुतडा उपस्थित होते। दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। हर्ष महालातील भगवान त्र्यंबक राजाचे दर्शन दिवाळी पाडव्या निमित्ताने भक्तांना घडले। त्र्यंबक न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे, त्र्यंबकेश्वर।